तत्कालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम, सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना मागील फरकासह किमान वेतन, आंदोलन करण्याचा इशारा देत मुंबईतील आझाद मैदानात स्वच्छता कामगारांनी निदर्शने सुरू केली। महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये काम करणाऱ्या अर्धवेळ दैनिक वेतन स्वच्छता कामगारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आणि तात्काळ अंमलबजावणीसाठी आझाद मैदानात निदर्शने। महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये काम करणारे अर्धवेळ दैनिक वेतन स्वच्छता कामगार गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत कमी पगारावर काम करत असून त्यांनी त्यांच्या संबंधित पोलीस ठाण्यामध्ये कायमस्वरूपी स्वच्छता कामगार म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी वारंवार केली आहे, परंतु त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले गेले। स्वच्छता कामगारांना कायमस्वरूपी करण्याच्या धोरणावर कोणताही निर्णय अजून घेण्यात आलेला नाही। महाराष्ट्र सरकारने 2017 मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हा निर्णय घेतला होता, ज्यामुळे आझाद मैदानात निदर्शने झाली। तुमच्या पगारामध्ये राबवता येतं सरकारने निर्धारित केलेलं किमान वेतन त्यांना देणं, त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांना कुठलंही कारण नसताना कमी केलेलं आहे, त्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत सेवेमध्ये घेणं, 4-4 महिने या कर्मचाऱ्यांचे पगार नाही ते पगार वेळेवर करणं, या सगळ्या बाबींसाठी सातत्याने आम्ही लढा देत आलो आहोत। आज या 4 प्रमुख मागण्या सोडवण्यासाठीच आम्ही आझाद मैदानात आंदोलन करत आहोत। मालेगावमध्ये काम करते। ओके, माझ्या घरी कामाला ते म्हणत होते की तू आजारी आहे, तर मग त्याच्यानंतर त्यांनी माझ्या नावाचा अर्ज पाठवलेला आहे आणि पाठवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की कामाला ये बुवा असं। कामाला मी आल्यानंतर सुद्धा ते म्हणत होते की म्हणताय की तुझा इतक्यावर महिन्याचा पगार येणार नाही बुवा असं। मग मी बोलली का नाही येणार, तर ते म्हणतात की येईल येईल येईल। आता वर्ष होऊन गेलेला आहे, त्यांनी माझा पगारच काढलेला नाही। पासून मी काम करते। ओके, आतापर्यंत त्यांनी पगार वाढ पण दिलेली नाहीये। पगार किती वाढवतात, 500, 600, 700, मग नंतर त्याला हे 87, 2700 आणि सांगतात काय करतात काय, आणि नुसते उडवायचे प्रश्न करतात काय, तर म्हणे तुम्ही तात्पुरते आहे। 87 पासून जिंदगी चालली गेली आहे लोकांची सेवा करू करू, आणि अजूनपर्यंत यांना कोणताच पेमेंट बरोबर येत नाही आणि 3000, 2000, 4000 मध्ये यांना सेवा करण्यात येत आहे। 252 रुपये पण पडणार। आमचे 13 महिने झाले, 13 महिने झाले, 3 महिन्याची पगार झाली। 140 मध्ये काम केलं। 13 महिने झाले, 3 महिन्याची पगार झाली, बाकीची पगार केव्हा भेटेल? हा सर, आम्ही ना आम्हाला 252 रुपये महिन्यापासून आम्ही 2003 मध्ये आम्ही कामाला लागलो। आमचा पगार असा त्यांनी 400, 500, असं 600, 800, 1200ची कलेक्ट 4,000 पासून आम्ही 25 वर्षापासून 4,000वर काम करतो। आमचे मुलाबाळाचे लग्न कार्य कसे व्हावे, शिक्षण कसे व्हावे, आम्ही काय खावावं, लग्न कार्य कसे करावे, आणि आमचे 2-2, 3-3 महिने आमचा पगार अजिबात